महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांचं कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आगमन झालं। सकाळी कोल्हापूर विमानतळ येथे त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत त्यांचं चंगी स्वागत केलं। यानंतर राम शिंदे यांनी करवीर निवासनी श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन कोल्हापूरच्या समृद्ध परंपरेला वंदन केलं। दर्शनानंतर त्यांनी हातकणंगले येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं। यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अविनाश बनगे, युवासेना जिल्हा प्रमुख निशिकांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष रणजित धनगर, अरविंद खोत, रिषभ पाटील, सरपंच दीपक पाटील, संदीप कारंडे, धोंडीराम कोरवी, अजय कांबळे, शशिकांत मिंचेकर, सागर पुजारी, अविनाश शिंदे, अप्पासो मोहिते, माजी सरपंच रामदास हांडे, अविनाश जाधव, स्वप्नील भंडारी, अभि शिंदे, केदार नाईक, पांडुरंग सौदलगे, प्रवीण कोळी, किशोर निकम, कोंडीराम चौगले, सुशांत भोसले, विनायक कोठावळे, राजेंद्र नाईक, संतोष कांबळे, सुकुमार अब्दागिरे, सूरज कांबळे, रत्नदीप कांबळे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।